सेकंड पार्टमध्ये मी कांदा, टोमॅटोज, लसूण, आलं आणि मिरचीला छान एकदम गरम केलं आहे. नंतर खोबरं थोडं फ्राय करून घेतलं आहे आणि त्या सर्वांचं मी छानपैकी वाटण करून ठेवलं आहे. नंतर त्याचे सगळे जेवढे पण नांगा होते मी एक साईडला केलं, सर्व व्यवस्थित साफ केलं. जेवढे पण त्याचे लेग्स होते त्याचं मी मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस केला आहे. हे थोडं वेगळं रेसिपी बनतो आहे. सचिन बोलला की जसं आपण भरलेली वांगी करतो तसं आपण भरलेलं खेकडे करूया. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि मिरची मी छान कापून घेतलं आहे. तेल छान गरम झालं, त्याच्यामध्ये मी जिरं वगैरे, कांदा सगळं छानपैकी व्यवस्थित पूर्ण वाटण केलं, मिक्स केलं जेवढं पण वाटण होतं आणि जेवढा पण त्याचं पायांचा जो ग्रेव्ही होता त्याचा रस मी मिक्स केला आहे. हे बघा कसं भरतो आहे आम्ही. नंतर मी नांगी सर्व सोडलेत आतमध्ये, छान व्यवस्थित शिजतं आहे. आम्ही रशीने बांधून ठेवलं आहे कारण की त्याचा सगळा मिक्स बाहेर नको यायला. नंतर आम्ही एक एक करून त्याच्यामध्ये सोडतो आहे. आता थोड्या वेळाने खूप छान रेसिपी बनणार आहे. राईस आम्ही छान बनवला, त्याच्यामध्ये हळद वगैरे थोडं टाकलं आहे. तरी बघा साहेब, एक नंबर तरी आहे. खूप छान क्रॅब्स बनला आमचा. प्लेट पूर्ण रेडी आहे. हा ओल्डमॉन्क आहे. खूप थंडी होती सो आम्ही ओल्डमॉन्क घेतला. क्लायमेट खतरनाक आहे. कशी वाटली आमची खेकड्याची थाली? चेस. नंतर थोडा टेस्ट केला, सचिनला खूप आवडला, बोलतो खतरनाक बनला आहे. मी पण नांगे माझे फेवरेट आहे, मला पण खूप आवडतं.